नमस्कार, मी महेश पवार. मी सध्या आहे फलटण नगरीमध्ये. याच ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजित राजे नाईक निंबाळकर. दादा, काय सांगाल आत्ताचं जे इथलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय, काय सांगाल? मला नाही वाटत ढवळून निघालंय. मला वाटतं जे चाललंय ते बरं चाललंय. ढवळून निघालंय कशावर आपल्याला हा प्रश्न का पडला? नेमकं 2 दिवसापासून रामराजे नाईक निंबाळकर साहेबांचं एक स्टेटमेंट आलंय की जर तुम्ही रणजित नाईक निंबाळकरांना जर आवरलं नाही तर आम्हाला हातात तुतारी घ्यावी लागेल. नेमकं हे कशामुळे होतंय, काय सांगाल? आता मी दौऱ्यात होतो म्हणून मी त्या मीटिंगला उपस्थित नव्हतो, पण मला वाटत नाही की महाराज साहेबांनी रणजित सिंह यांचं नाव घेतलं. पण आम्हाला काही अडीअडचणी निर्माण झाल्या आहेत ज्या पूर्वीपासून होत्या आणि ज्या आम्ही म्हणजे बरेच दिवस सहन करतोय, बरेच वर्ष झाले सहन करतोय. त्या जर का आता आमच्या नेत्यांनी अजितदादांनी जर का त्या हाताळल्या नाही आणि जर का हे आटोक्यात आणले नाही, जे कोण व्यक्ती आम्हाला त्रास देतात, आम्हाला नाही आमच्या कार्यकर्त्यांना जे त्रास देतात, आम्ही त्रास सहन करू. आम्ही आमच्यावर खोट्या नाट्या केसेस पडल्या वगैरे ते घाणेरडी सवय त्यांना आहेच आहे आधीपासून, ते आम्ही सहन करू. पण ते 18-19 वर्षाच्या मुलांनाही सोडत नाही. तडीपारीची यादी घेऊन माझी खासदार बसतो का चौकीत कधी? म्हणजे इतक्या लेवलला जाऊन, इतक्या खालच्या पातळीला जाऊन जर का राजकारण होणार असेल तर कुठेतरी रोखणं आमच्या नेत्यांनी, कुठेतरी त्याला थांबवणं हे गरजेचं आहे. आणि फडणवीस साहेबांचा ह्यात पूर्णपणे रणजित सिंहामुळे बदनामी इकडे होती आहे. कारण की अशी चर्चा चालू आहे की फडणवीस साहेबांचा त्या या गोष्टीला पाठिंबा आहे. फडणवीस साहेबांचा काही संबंधच नाही. फडणवीस साहेबांना वेळ तरी आहे का ह्याला भेटायला? त्यांना अख्ख्या महाराष्ट्र दौरा करायचा असतो, त्यांना इतर कामे असतात. त्यांच्या नावाखाली त्यांचं नाव वापरून हा व्यक्ती इथे पूर्णपणे धुमाकूळ घालतो आणि त्या अडीअडचणी आम्हाला आमच्या नेत्यापर्यंत, अजितदादांपर्यंत पोचवायच्या आणि अजितदादांनी त्यातून काहीतरी मार्ग काढावा ही आमची अपेक्षा आहे. नाहीतर मग शेवटी आम्हाला बघावंच लागेल. म्हणजे आम्ही काय करणार काय? आम्हाला शेवटी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल जेणेकरून आम्ही सेफ करू. जे आम्ही लोकसभेला सांगितलेलं, लोकसभेला जाहीर माफी मागितली, मी तर स्टेजवर गेलेलो. लोकसभेला आम्ही ओपनली तुतारीचं काम केलं, मी तरी केलं. कारण की आम्हाला हा उमेदवार पसंतच नव्हता. आम्ही आधीच सांगितलेलं, भाजपला सांगितलेलं, आमच्या गटाला, अजितदादांच्या गटाला सांगितलेलं की हा व्यक्ती ह्याला जन्मत नाही, त्याची तितकी ताकद नाही. तुम्हाला द्यायचं आहे तर मोहिते पाटलांच्या घरात तिकीट द्या, कोणालाही द्या, देशमुखांच्या घरात द्या, सांगोल्यात द्या, कोणालाही द्या. नाहीतर तिकीट जर का अजितदादांच्या गटात येऊ शकत असतं तर संजीव राजेंना द्या, ज्यांचा जनसंपर्क आहे, ज्यांच्या मागे लोक आहेत त्यांना द्या, ज्याच्याकडे 9-10 ग्रामपंचायती आहे, 5-1 नगरसेवक. म्हणजे आमदारकी कधी जिंकून आलेली नाही, कुठली तालुक्यातली संस्था नाही, काही नाही. हा असला कसला सर्वे झाला जिथे त्या सर्वेनी सांगितलं की हा उमेदवार योग्य आहे. ताकदवर घरं डावलली गेली आणि त्यामुळे जो निकाल लागला तो लागला. आणि त्यानंतर सुद्धा त्याला जे अंतर देणं भाग होतं, आम्हाला अपेक्षित होतं, ते मला काही प्रमाणावर वाटतं की दिलं गेलं नाही. आणि त्रास अजूनही चालू आहे. म्हणून महाराजांनी जे स्टेटमेंट दिलं ते दिलं कारण की आम्हाला ते असह्य होतं, त्रास होतं. आम्ही राष्ट्रवादी पवार साहेबांना सोडून जाण्याचं कारण हेच की आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत होते माझे खासदार. एकूणच आता विधानसभा लागते. लोकसभेच्या पराभवानंतर रणजित निंबाळकरांनी पायाला बिंगरी लावून विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये लोकांच्या गाठीभेटी घेणं सुरू केलंय. ही वेळ का आली, तुम्हाला काय वाटतं? ही वेळ आली आहे कारण की आता सुरुवातीला जेव्हा ते सक्रिय झाले राजकारणात तेव्हा पायाला भिंगऱ्या लावून फिरले असते तर ही वेळ आली नसती. त्यांचा जनसंपर्क आधीपासून स्ट्रॉंग राहिला असता, त्यांचा कार्यकर्त्यांशी थेट संबंध आला असता. मधल्या पिल्लावळ बाहेर काढून जर का ते उठणं
बसणं त्यांचं राहिलं असतं, सुखादुःखात कार्यकर्त्यांच्या सामील असते, तरी ही वेळ आली नसती. त्यांचा संघर्ष आमच्याशी जो आहे तो बऱ्यापैकी सोपा झाला असता. आता पायाला भिंगऱ्या लावल्यात म्हणजे निवडणूक आली म्हणून लावल्या, काही करून आमच्या उमेदवाराला त्रास द्यायचा. बरं, आता आम्ही आहे महायुतीत, हां, आता ही सीट राष्ट्रवादीला जाते म्हणजे अजितदादांच्या गटाला जाते. आता ह्यांचं काय म्हणणं आहे, फडणवीस साहेबांच्या विरोधात जाऊन हे काम करणार आहेत का? म्हणजे महायुतीच्या विरोधात काम करायचं ह्यांची भूमिका आहे का? म्हणजे महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम करणं म्हणजे भाजपच्या विरोधात, फडणवीस साहेबांच्या विरोधात काम करणं आहे, बरोबर आहे? आता यांची काय भूमिका आहे? स्वार्थाची भूमिका आहे का काय? नेमकं यांना काय करायचं आहे ते त्यांचं ते ठरवतील. त्या पायाला भिंगऱ्या त्याच्यासाठीच लागल्या आहेत की जास्तीत जास्त आमच्या गटातले माणसं फोडणं बिडणं असले सगळे केवळवाने प्रयत्न करतायत. क्यू येते खरं मला त्याची. दादा, गेल्या काही दिवसापासून तुम्ही शिरवळ, खंडाळा, हायरे या गावांमध्ये गाठीभेटी घेत आहे. एकूणच चर्चा राजकीय वर्तुळात आहे की तुम्ही वाईमधून इच्छुक आहात. काय सांगा या बाबतीत? नाही, बघा, आता मी 12-13 वर्ष झाले मतदार संघात, फलटण कोरेगाव मतदारसंघात फिरलो. मी कधी मुंबईला गेलो नाही, मी कधी मंत्रालयात जाऊन श्रीमंत रामराजे साहेबांबरोबर जाऊन गाठीभेटी कोणाशी घेतल्या नाही. मी आपला तालुका सोडून कधी फिरलोच नाही. पाया रचणं पहिले गरजेचं आहे. तुम्हाला बेस माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या तालुक्यातली गावं, ग्रामपंचायती सगळं तोंडपाठ असलं पाहिजे. वाड्या, वस्त्या, गल्ली, बोळं सगळी तोंडपाठ असली पाहिजे. नाहीतर मग वडिलाच्या कुटुंबाच्या नाही, काकाच्या जीवावर किती दिवस जगणार आणि किती दिवस आपण भागवणार. म्हणून पाया रचणं गरजेचं होतं, जो मी 12-13 वर्ष केला. आणि मला आज फलटण तालुक्यात बऱ्यापैकी माझी प्रसिद्धी वाढली आहे असं मला वाटतं. मी ते कमवलं आहे, कारण की मी लोकांच्या हाकेला उत्तर देतो. कधी कोणाला काही मदत लागली तर जागेवर घटनास्थळी उपस्थित असतो. तर मग ती प्रसिद्धी वाढल्यामुळे असं वाटतं की आता मी माझ्या दिशेत आहे. मलाही वाटतं की कुठेतरी वाढावं. प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण मी जे फिरतोय ते आमचा जुना मतदारसंघ शिरवळपर्यंत होता. श्रीमंत मालोजीराजे साहेब होते तेव्हा, त्यांनी वीर धरण त्यांनीच बांधलं. त्याच्यानंतर शिवाजीराजे पण होते आमदार, तेव्हा पण तो मतदारसंघ तिथपर्यंत होता. मग रामराजे साहेब आमदार होते तेव्हा तो कटला आणि आयऱ्यापर्यंत, मावशीपर्यंत आला. आणि त्या ह्याच्यातून जी निर्माण झालेली नाती आहेत त्या लोकांशी संबंध जपणं, वैयक्तिक संबंध ते टिकवणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. आणि मला जपायला काय हरकत आहे? मी कुठल्या राजकीय हेतूने तिकडे गेलो नाही आहे आणि राजकारणात डोळ्याडोळं तिथल्या करायला मी अजिबात गेलो नाही आहे. आमचा जो एक मानणारा तिथे गट आहे, आमच्या कुटुंबाला मानणारा, आमच्यावर प्रेम करणारा, तो मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यांच्याशी संपर्क साधणं, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहणं हे मला गरजेचं वाटतं. त्यांच्या दारात जाणं आमचं काम आहे. त्यांना भेटणं, रमेशदादा दायगुडे त्यांच्याकडे जाऊन बसणं, उठणं हे आमचं काम. त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं. त्यांना खंडाळा तालुक्यात, आता ते पडलेत वाई खंडाळा मतदारसंघात विधानसभेत, खंडाळा तालुक्यात त्यांच्या काय काय अडचणी आहेत, काय नाही आहेत, आमच्याकडून काय मदत होऊ शकते का? आम्ही त्यांना जवळ आहे. तर एवढं सांगायला जाणं की बाबा मी आजही म्हणजे मी तरुण आहे, मी तुमच्यासाठी पळायला तयार आहे, हा निरोप घेऊन गेलो फक्त मी. त्याच्या पलीकडे मी राजकीय चर्चाच केली नाही. कुठंतरी तुम्ही गाठीभेटी दौऱ्यादरम्यान यशराज भोसले यांचं नाव घेतलं की त्यांना या वाई विधानसभेतून तिकीट मिळावं असंही देखील ऐकायला मिळते. हो, 100%. कारण 4 भिंतीच्या आत आता मी जर का माझ्या मित्राचं, माझ्या भावाचं जर का माझी इच्छा असेल की त्यांचं राजकीय भविष्य चांगलं व्हावं, त्यांना कुठेतरी संधी मिळावी, तेही परत बघायला गेलं तर दिशीत आहेत. मी कुठं म्हणतोय की 18, 19, 20 वर्षाचा मुलगा आमदार करा. मी म्हणतो की जे त्यांच्या युथ म्हणजे दिशीत आहेत मुलं, त्यांना संधी मिळायला काय हरकत आहे. आणि माझे वैयक्तिक संबंध सांगतात, आमचे नातेसंबंध आहेत. तर मी खाजगी बैठकीत, खाजगी चर्चेत मी त्यांचं नाव जरूर घेतलं आहे. कारण की माझी इच्छा आहे ना की त्यांचंही भविष्य उज्ज्वल राहावं आणि त्यांचा राजकीय प्रवास आता सुरू व्हावा.
कारण की कुठे ना कुठेतरी तेही म्हणजे धावपळ करताना दिसतात, कष्ट घेताना दिसतात. तर मला ते आढळतं. तर मला माझी त्यांची चर्चा होत राहते. मला माहिती आहे ते किती पळतात आणि काय करतात. पण मी हे माझं वैयक्तिक मत मांडलं. वैयक्तिक मत मांडलं. माझं प्रेम आहे त्यांच्यावर, माझे संबंध आहेत त्यांच्याशी. ही भावना मी माझी व्यक्त केली 4 भिंतीच्या आत. राजकीय मत मांडायला गटाचा किंवा पक्षाचा मी एवढा मोठाच नाही आहे. माझ्या राजकीय मताला किंवा मी गटाची भूमिका मांडायला मी एवढा मोठा नाही लागून गेलो. मी 4 भिंतीच्या आत आपल्या 4 चौघात बसून जी चर्चा करतो ते करतो. खाजगी बैठकीत बोलतो. माझी ही पण इच्छा आहे की रमेशदादा धायगुडेंनी पुढाकार घ्यावा. कुठेतरी तुमचा जो गट आहे जुना बांधलेला, या गटातील काही लोक मुद्दाम त्रास देण्याच्या मनस्थितीत दिसत आहेत अशी चर्चा आहे. नेमकं हा राजकीय त्रास नेमकं तुमच्या गटातील लोकांना देण्याचं कारण काय? तो आहे इंडस्ट्रीयल बेल्ट तिकडे खंडाळ्यात MIDC तुम्ही पाहिलं ते इंडस्ट्री बऱ्याच. तर त्याच्यावरनं आमचा जुना गट दाबणं, कारण की काही राजकीय समीकरणं अशी आहेत ज्यामुळे आम्ही तिथे जास्त फिरणं टाळतो. म्हणजे आम्ही तेवढा प्रोटोकॉल पाळतो. म्हणजे उगीच कोणाला दुखवणं, तिकडे जाऊन कार्यक्रम घेऊन ढवळाढवळ करणं आम्हाला काही पटत नाही. म्हणजे आम्हाला ते योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही त्या मतदारसंघात त्या तालुक्यांमध्ये फिरत नाही. महाराज साहेब स्वतः मला म्हणते तू लग्नालाही जाऊ नको तिकडे. 2 वर्षापूर्वी झालेली गोष्ट की तू जाऊ नको, का उगीच आपल्याला कोणाला अपसेट करायचं नाही आहे, तू तिकडे काय दिसू नको. म्हटलं बरं ठीक आहे. पण जे आमचे जुने संबंध आहेत, वैयक्तिक संबंध आहेत, 4 भिंतीच्या आत आम्ही त्यांना भेटलो, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायला गेलो तर काय हरकत आहे. आणि जर का त्यांना तिथे कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होत असेल, आता कोणाकडून होतोय काय होतंय नेमकं मला अजून माहीत नाही, तेवढं खोलात गेलो नाही आहे. पण होत असेल तर आम्ही दाबायला त्या माणसाला, त्या व्यक्तीला जो पण देत असेल त्रास, आम्ही 100% खंबीर आहे. कारण की जर का आम्हाला डिवचलं तर आम्ही बोटं घालायला पुढे मागे बघणार नाही. आमच्यात तेवढी ताकद आहे ना आणि हिंमत पण आहे. एकूणच तुम्ही यंग आहात. आत्ताचं जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे, ह्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघताय? काय वाटतंय तुम्हाला? मी काय सांगू, आता मला तर वाटतं जनसंपर्काची लाट ही सगळ्यात मोठी लाट आहे. कुठल्याही पक्षाची लाट नाही आज कुठेच. आता विधानसभाच्या निवडणुकी लागल्यात. लोकसभेच्या निवडणुकीत चिन्ह बघून लोक बटन दाबतात सहसा. फारच प्रसिद्ध उमेदवार असेल, 7-8 मतदारसंघात, 6 मतदारसंघात विधानसभेच्या फारच प्रसिद्ध असेल उमेदवार, तर त्याच्याकडे बघून बटन दाबतात. नाहीतर मग सहसा चिन्हावर ना, लोकसभा कशावर चिन्ह बघूनच दाबतात. आत्ताच्या येत्या निवडणुकीत कसं आहे, ही विधानसभा निवडणूक, आमदार मतदारसंघात बऱ्यापैकी फिरतीवर असतात, संपर्कात असतात. मतदारसंघ 1 पडतो, लोकसभेला 6 आणि 7 असतात. तर ह्या मतदारसंघात जनसंपर्काची लाट सगळ्यात जोरात चालेल. जो तो आपापल्या मतदारसंघात फिरत असेल, संपर्कात असेल, लोकांच्या अडीअडचणी सोडवत असेल, वेळेवर उपस्थित असेल आणि लोकांशी म्हणजे संवाद साधून असेल तर 100% तो माणूस जिंकून येईल. यात कुठल्याही पक्षाचा संबंध नाही आहे. वैयक्तिक संबंधावर ज्याची वैयक्तिक ताकद आहे, वैयक्तिक संबंध, जिव्हाळ्याच्या प्रेमाची जी नाळ जे जोडून आहेत, तोच माणूस ह्याच्यात निवडून येणार आहे. शोपीस निवडून येणार नाही आहे त्याच्यात. ज्यांना वाटतंय म्हणजे जे पक्षाच्या जीवावर कुठल्या तिकीट घेऊन जर का निवडून यायचा प्रयत्न करणार असतील तर ते काय होणार नाही. विधानसभेला ते चालत नाही. विधानसभेला तोच शिक्का चालतो जो तालुक्यात दिसतो, मतदारसंघात दिसतो, जो उठतो, बसतो, फिरतो, रात्री कोणाला काही अडचण झाली तर हॉस्पिटलला उपस्थित असतो, पोलीस स्टेशनला उपस्थित असतो. प्रत्येक गोष्टीत आता मी ग्रामीण भागाचं तर राजकारण पाहिलं तर इतकं हे अवघड आहे की तुम्हाला प्रत्येक सणावाराला, बारशाला, मैतीला, कशालाही, कुठल्याही गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला उपस्थित राहणं महत्त्वाचं आहे. फिजिकली टॅक्सिंग ज्याला म्हणतात ते असं आहे. तर मग मी ग्रामीण भागाचा जो अभ्यास मला तेवढं सांगतो की जो संपर्कात आहे लोकांच्या, तो निवडून येणार माणूस. नक्कीच दादांनी सांगितलं, ज्या व्यक्तीची
जनतेशी नाळ आहे तोच या निवडणुकीमध्ये निवडून येईल. महेश पवार, फलटण, सातारा.